हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीकारक कवडी याबद्दल माहिती देणार आहे की पिवळ्या कवड्यांबद्दल माहिती देणार आहे. लक्ष्मीकारक कवड्या आपल्या घरात का असाव्या, याचे काय फायदे आहेत, ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर जीवनाशी संबंधित सर्व सुखाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते, ज्यासाठी माणूस दिवस रात्र मेहनत करत असतो. तर कवडी ही संपत्ती देवी लक्ष्मी आणि देवी कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असते. आपल्या घरात असलेल्या लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे आपल्याला कायम आशीर्वाद मिळावे म्हणून आपण लक्ष्मीकारक कवड्यांची पूजा करत असतो. कवडी हे अत्यंत उपयोगी असून त्याला देवदेवतांच्या दरबारात खूप महत्त्व आहे. कवडीमध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि कवडी आणि लक्ष्मी यांचं चांगलं नातं आहे. जर या लक्ष्मीकारक कवड्यांची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात, तुमच्या घरात केली तर तुम्हाला कधीही पैशांची चणचण भासणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक अडचण, आर्थिक संकट तुमच्या घरावर येणार नाही. जर तुम्हाला कधी वाटत असेल की करिअर, व्यवसाय आणि तुमच्या सुख समृद्धीवर काहीतरी नजर लागत आहे आणि ते टाळण्यासाठी जर तुम्ही या कवड्यांचा उपयोग केला, यांच्यावर प्रभावी सेवा केली, तर तुम्हाला प्रत्येक होणारी नजरबाधा, दोष यांपासून तुम्ही वाचू शकता. लक्ष्मी देवींची अखंड कृपा तुमच्या घरावर असते. यासाठी आपण लक्ष्मीकारक कवड्यांची घरात स्थापना करत असतो. तर या समुद्रात सापडणाऱ्या शिल्पाला इतकं आध्यात्मिक महत्त्व का आलं, तर पूर्वी नाण्याचा शोध लागण्यापूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा उपयोग नाण्यांप्रमाणे करत असत. म्हणजे चलनाच्या व्यवहारासाठी कवडीचा उपयोग करत असत. म्हणून कवडीला लक्ष्मी रूप प्राप्त झालं आहे आणि तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. या लक्ष्मीकारक कवड्या खूपच प्रभावशाली आणि उपयुक्त अशा आहेत. तर लक्ष्मीकारक कवड्या कुठून घ्यायच्या, या कुठे मिळतात, तर कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांवरती लक्ष्मीकारक कवड्या मिळत असतात. तर आपल्याला पांढरी कवडी, ब्राऊन कलरची कवडी, अशा पिवळ्या रंगाच्या, अशा बऱ्याच प्रकारच्या कवड्या बाजारात मिळत असतात. पण आपल्याला या तोडग्यासाठी किंवा याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त पिवळी कवडी घ्यायची असते. तुम्हाला देवघरात ठेवण्यासाठी नेहमी पिवळी कवडी घ्यायची आहे. तर किती कवड्या घ्यायच्या, तर तुम्ही ह्या कवड्या ज्या आहेत त्या विषम संख्येत घ्यायच्या असतात. म्हणजे 5 पासून पुढे 5, 9, 11, 7 अशाप्रमाणे तुम्ही या कवड्या देवघरात स्थापन करू शकता. तर अजून महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर काय करायचं, तर तुम्ही जर नाहीच मिळाला, जर शक्यतो आधी पिवळ्या कवड्या शोधा. जर नाहीच मिळाला तर शेवटचा उपाय म्हणून पिवळी कवडी कशी बनवायची, तर बाजाराच्या पांढऱ्या कवड्या मिळतात. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांवरती तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळतील. तर पांढऱ्या कवड्यांना हळदीचं लेपन करून त्यांना पिवळ्या करायच्या आणि मग त्याच्यावरती तोडगे, त्याच्यावरती सेवा करायची. जर तुम्ही स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात जात असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या केंद्राच्या प्रत्येक स्टॉलवरती या कवड्या मिळतात. याची किंमत आहे 42 रुपये. याच्यात 7 कवड्या असतात. तर बाहेरून घेण्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्टली हे पाकिट घेतलं तर तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळतील आणि केंद्राच्या कुठल्याही स्टॉलवर अगदी सहजरित्या या कवड्या उपलब्ध असतात. तर मी असं सांगेन की तुम्ही केंद्राच्या स्टॉलवरून घ्या, कारण की बाहेरून काय होतं, जनरली जेव्हा आपण कवड्या घेतो तर आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. आता बाजारात काही प्रमाणात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातच प्लास्टिकच्या आणि फायबरच्या कवड्या यायला लागल्या आहेत. तर तुमची फसवणूक होऊ नये त्यासाठी जर तुम्ही केंद्रातनं कवड्या घेतल्या तर तुम्हाला ओरिजिनल कवड्या मिळतील आणि पिवळ्या कवड्या मिळतील. तर अशा प्रकारे ते पॅकेट असतं. याच्यात 7 कवड्या असतात आणि त्याच्यात केशरयुक्त हळद पण असते. तर तुम्हाला याला दुसरी हळद पण लावायची गरज नाही, डायरेक्टली एक पॅकेट तुम्हाला मिळतं. तर आपण आधी आता हे पॅकेट ओपन करून बघूया. मी तुम्हाला पॅकेट ओपन करून दाखवते. तर मी तुम्हाला हे पॅकेट आता ओपन करून दाखवते. तर जेव्हा तुम्ही स्वामी आध्यात्मिक मार्गाच्या स्टॉलवरून कवडी घेता तर तुम्हाला पूर्ण असा एक संचच मिळतो. म्हणजे तुम्हाला बाकी काही शोधाशोध करायची गरज नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कवडी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी मातांची कुठल्याही रूपात जेव्हा आपण स्थापना करतो तेव्हा आपल्याला पिवळ्या आसनावरती स्थापन करायचं असतं. म्हणून पिवळं आसनसुद्धा याच्यात मिळालं आहे आपल्याला. तुम्ही या डायरेक्ट पिवळ्या आसनावर पण ठेवू शकता किंवा बांधून ठेवल्या तरी अतिउत्तम. याच्यात आपल्याला हळद पण मिळते. ही केशरयुक्त हळद आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे. तर ही पण त्या पॅकेटमध्ये मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिवळ्या कवड्या.
तर अशा प्रकारे या कवड्या दिसायला असतात. तर पिवळ्या कवड्यांमध्ये डिफरन्स म्हणजे जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर तुम्ही बी सात्विक या आपल्या गुरुपीठच्या साईटवरून पण कवड्या मागवू शकता. पण जर तुम्हाला तेही शक्य नाही झालं तर बाजारात कवड्या कशा ओळखायच्या, तर मी तुम्हाला डिफरन्स दाखवते की बाजारात जर तुम्ही गेलात तर कवडींमध्ये काय डिफरन्स असतो. तर बघा, अशा 2 प्रकारच्या कवड्या असतील. तर मार्केटमध्ये पिवळ्या कवड्या तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार नाहीत, त्या अशा प्रकारच्या दिसतात, पांढऱ्या कवड्या असतात. तर अशा कवड्या आपल्याला नाही घ्यायच्या, आपल्याला अशा प्रकारच्या पिवळ्याच कवड्या यांची स्थापना करायची आहे. पण जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही अशा पांढऱ्या कवड्या पण घेऊ शकता. तुम्ही त्यांना हळदीचं लेपन करून पिवळ्या करा आणि तुम्ही त्यांच्यावर सेवा करा. पण जेव्हा तुम्हाला केंद्रात तुमचं जाणं होईल आणि जेव्हा तुम्हाला पिवळ्या कवड्या अवेलेबल होतील तर तुम्ही त्या कवड्याचं विसर्जन करा आणि अशा प्रकारच्या पिवळ्या कवड्यांचीच स्थापना करा, कारण याच कवडीला महत्त्व आहे. तर अशा प्रकारे पॅकेटमध्ये हे सगळं निघालं आहे. तर आता यांची स्थापना कशी करायची, तर जर तुम्ही हे पॅकेट घेतलं तर त्याच्या मागे पण लिहिलं आहे की मंगळवारी स्थापना करायची, कुठली कुठली सेवा करायची हे पण सविस्तर दिलं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते की कवड्यांची स्थापना करताना शक्यतो आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवारचाच दिवस निवडायचा आहे. मंगळवार आणि शुक्रवार आपला देवीचा वार असतो, तर त्या दिवशीच आपल्याला ही महत्त्वाची सेवा करायची आहे. तर ही सेवा कशी करायची, तर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा नवरात्रात किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी लक्ष्मीचे वार असतात त्या दिवशी ही सेवा करायची. तर त्या दिवशी सकाळी 9 वाजेच्या आधी किंवा संध्याकाळी, ती आपली लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. तर पहाटे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही या कवड्यांवर सेवा करू शकता आणि या कवड्या घरात स्थापन करू शकता. तर स्थापन करायच्या वेळेस कुठले मंत्र म्हणायचे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जेव्हाही कवड्यांची स्थापना करतो तर तेव्हा आपल्याला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. 1 वेळा नाही, 16 वेळा, पूर्ण 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं. 1 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं. त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करायचा, विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जाप करायचा आणि स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जाप करायचा. तर एवढ्या सगळ्या सेवा तुम्हाला या कवड्यांवर करायच्या आहेत. पूर्ण सेवा झाल्या की शास्त्रशुद्ध पद्धतीने हळद कुंकू वाहून पंचोपचार पद्धतीने तुम्ही कवड्यांची देवघरात स्थापना करू शकतात. तर हा पिवळा कवडा दिला आहे, कपडा दिला आहे तर याच्यात तुम्ही बांधून पण ठेवू शकता. आणि नाही तर मग तुम्ही काय करायचं, एक डिश घ्यायची छोटीशी, स्टीलची किंवा तांब्याची कुठलीही, त्याच्यात खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हा कापड ठेवायचा आणि मग त्याच्यावरती या पिवळ्या कवड्या अशा प्रकारे रचायच्या. अशा उलट्या नाही, अशी नाही, कवडी अशा प्रकारे ठेवायची देवघरात ठेवताना, अशा प्रकारे. तर अशा पद्धतीने तुम्हाला देवघरात कवड्या स्थापन करायच्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.